विहिरींची पाणी पातळी कायम राहावी म्हणून नदीपात्रातलं पाणी विहिरीत घेतलं जात असल्याचं आपण सर्रास बघतो. पण विहिरीचं जादा होणारं पाणी नदीत सोडलं जातं, ते सुद्धा ऐन उन्हाळ्यात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. कदाचित यावर तुमचा विश्वास सुद्धा बसणार नाही. पण करवीर तालुक्यातील एका गावात अशी विहीर आहे. कोल्हापूरची जलसंपदा या आमच्या वृत्तमालिकेत आज पाहूया, ही जलसंपन्न विहीर नेमकी कुठे आहे. मी आली आता कोल्हापुरातल्या कोगे या गावामध्ये आणि तुम्हाला आता कळलं असेलच की मी निसर्गरम्य वातावरणामध्ये आली आहे. आणि ही जी काही तटबंदीला लागून अशी सुंदर विहीर आहे, तर ही प्रचंड जुनी अशी विहीर आहे. आणि या वैशिष्ट्यपूर्ण अशा विहिरी आपल्या कोल्हापुरामध्ये पाहायला मिळतात, तर त्यातलीच ही एक विहीर आहे. या विहिरीला असं वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व सुद्धा आहे. नदीला पाणी देणारी विहीर म्हणून याकडे पाहिलं जातं. तर आजची ही विहीर नेमकी हिची जडणघडण कशी झाली आहे हे आपण आजच्या व्हिडिओतून बघूयात. निसर्गाच्या सानिध्यात असलेली ग्रामीण भागातील 12ही महिने पाण्याने भरलेली ही विहीर. माळाच्या झाडांमुळे या विहिरीचं सौंदर्य आणखीनच खुलून येतं. ही विहीर आहे कोगे गावातील मोरे कुटुंबाची. या विहिरीचं पाणी नितळ, स्वच्छ, जणू नारळाचं गोड पाणीच. मोरे कुटुंबाची शेती या विहिरीच्या पाण्यावरच फुलते. आपण बरेचदा ऐकलंय की विहिरीतलं पाणी आटलं की नदीचं पाणी विहिरीत सोडलं जातं. पण चक्क इथे मात्र विहिरीची गोष्टच न्यारी आहे. कारण ही विहीर स्वतःचं पाणी नदीला देते असं मोरे कुटुंबाने सांगितलं. या विहिरीतलं अधिकचं पाणी हे तुळशी, भोगावती नदीच्या पात्रात सोडलं जातं. मोरे कुटुंबाच्या विहिरीचं वैशिष्ट्य असं आहे की या विहिरीचं पाणी जसजसं वाढत जाईल तसतसं हे पाणी नदीपात्रात मिक्स होतं. आहे की नाही भारी? त्यामुळे नदीपात्र देखील मोठ्या प्रमाणात भरतं. निसर्गाचा ठेवा असलेली दगडी बांधकाम केलेल्या या विहिरीचा सांभाळ मोरे कुटुंब उत्तम पद्धतीनं आजही करतंय. नदीला पाणी देणारी विहीर म्हणून या विहिरीची खास अशी ओळख आहे. ही आपली विहीर आहे. आम्ही 2002 साली ही कोटाळे बंधूंची भावाभावाने विकत घेतलेली आहे. ह्या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की ह्या विहिरीचं पूर्वी जवळजवळ 40 ते 50 एकर ऊस शेतीला पाणी पुरवठा होत होता. पण गावातील पाणी पुरवठ्याने पाणी बंद केल्यामुळे आम्ही असाच एक प्रयोग केलेला आहे की याचं पाणी जे उतार असल्यामुळे नदीला काढून दिलेलं आहे. आणि नदीलकडच्या एक 7 एकर क्षेत्राला आमच्या सायपन पद्धतीने पाणी येत आहे. विहीर एवढी मोठी आहे की जवळजवळ 4.25 गुंठ्यात विहिरीचा व्यास आहे. आणि जवळजवळ खोली 40 फूट आहे. चहूबाजूनी झरे आहेत. आणि एवढं स्वच्छ आणि सुंदर निर्मळ पाणी आहे की जणू कसं नारळातल्या पाण्यागत पाणी, एवढं स्वच्छ पाणी विहिरीचं आहे. आणि आता ह्या वर्षी तरी सांगितलं की 2026 साली एल निनोमुळं पाऊस कमी असेल वगैरे. पण आत्ता सुद्धा आम्ही ह्या मे महिन्याच्या काळात सुद्धा आम्ही सायपन पद्धतीने माझ्या ऊसाच्या शेतीला, नाचण्याला पाणी चालू आहे. त्याचा आम्ही ऊस शेतीला पाणी देऊन पुरेपूर फायदा करत आहे. आणि जादा होणारं पाणी आम्ही तुळशी, भोगवती नदीला सोडत आहे. तर कोगे गावातली आपण ही जी विहीर पाहिलेली आहे, तर ती नदीला पाणी देणारी विहीर म्हणून याकडे पाहिलं जातं. आणि आपल्याला या काकांनी किंवा मोरे कुटुंबांनी सांगितलेलं आहे की या विहिरीला ते कसं जपतात आणि ही विहीर नेमकी काय काम करते हे आपण आजच्या या व्हिडिओतून पाहिलेलं आहे. कॅमेरामन तौफिक सोबत मी स्वरा, एस न्यूज कोल्हापूर.